हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी. तर मित्रांनो, तुम्ही जर मॉक टेस्ट सॉल्व करत असाल तर तुम्हाला कळत असेल की क्वेश्चन हे कशा प्रकारे विचारले जातात आणि कशा प्रकारे तुम्हाला त्याचे उत्तर लिहायचे असतात. आणि जरी नसन कळत असेल तर फीडबॅकमुळे तुम्हाला अजून सोपं झालं असेल की प्रश्नाचे उत्तर हे कसे सॉल्व करतात. तर मित्रांनो, आपल्या खूप मॉक टेस्ट झालेले आहे आणि आपली पुढची मॉक टेस्ट ही फुल टॉपिक्सवरती असणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही ती नक्की सॉल्व. या मॉक टेस्ट मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध असणार आहे आणि ते फक्त 199 रुपयामध्ये. तर या संधीचं सोनं कसं करायचं हे अजूनसुद्धा तुमच्या हातात आहे, कारण की वेळ अजून गेलेली नाही आहे. तुम्ही अजूनसुद्धा त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून या 20 पण मॉक टेस्ट सॉल्व करू शकता. तर तुम्ही नक्कीच याचा फायदा घ्या, जेणेकरून तुमचे नक्कीच 15 ते 20 मार्क्स वाढतील. तर आज आपण इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीवरती काही इम्पॉर्टंट MCQs बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ USB ॲज युज्ड इन कॉम्प्युटर रिलेटेड ॲक्टिव्हिटीज. म्हणजेच की संगणकाशी संबंधित क्रियाकलापांमध्ये USB चे पूर्ण रूप काय आहे. तर USB म्हणजे USB ला आपण पेन ड्राईव्ह असे देखील म्हणतो. तर USB चं पूर्ण रूप आहे युनिव्हर्सल सिरियल बस. तर अजून याच्याविषयी माहिती बघू. USB म्हणजेच युनिव्हर्सल सिरियल बस is the most popular connection used to connect a computer to devices such as digital cameras, printers, scanners and external hard drives. म्हणजेच की USB हे सर्वात लोकप्रिय कनेक्शन आहे जे संगणकास डिजिटल कॅमेरा, प्रिंटर, स्कॅनर आणि बाह्य हार्ड डिस्कसह कनेक्ट करण्यासाठी वापरले जाते. पुढचा प्रश्न आहे, द डेटा स्टोरेज हिरर्ची कन्सिस्ट ऑफ. म्हणजेच की डेटा स्टोरेज पदानुक्रमात हे समाविष्ट आहे. तर बघा, हिरर्ची कन्सिस्ट आहे बिट्स, बाइट्स, फील्ड्स, रेकॉर्ड्स, फाइल्स आणि डेटाबेसेस. तर याविषयी अजून माहिती बघूया. द डेटा हिरर्ची comprises bits, bytes, fields, records and files which are the element of database. तर बीट्स, बाइट्स, फील्ड्स, रेकॉर्ड्स आणि फाइल्स हे सगळे डेटाबेसचे एलिमेंट आहेत. तर डेटा स्टोरेज हिरर्चीचे बीट्स, बाइट्स, फील्ड्स, रेकॉर्ड, फाइल्स आणि डेटाबेस हे सगळे घटक आहेत. पुढचा प्रश्न आहे, विथ रेफरन्स टू कॉम्प्युटर नेटवर्क लॅन स्टँड्स फॉर. म्हणजेच की संगणक नेटवर्क संदर्भात घेता लॅन म्हणजे काय. तर लॅन म्हणजे काय. लॅन म्हणजे एक लोकल एरिया नेटवर्क आहे. अ लोकल एरिया नेटवर्क कनेक्ट्स द कॉम्प्युटर हार्डवेअर in a localized area such as an office or home. Typically, LANs use wired connections to link the computers to each other and to variety of peripheral devices such as printers. तर जो लोकल एरिया नेटवर्क आहे तर तो कार्यालय किंवा घर सारख्या लोकल एरियामध्ये संगणक हार्डवेअरला जोडतो आणि त्याच प्रकारे सामान्यतः लॅन संगणकाला एकमेकांशी जोडण्यासाठी आणि प्रिंटर सारख्या विविध परिघीय उपकरणांशी वायर्ड कनेक्शन वापरतात. पुढचा प्रश्न आहे, विथ रेफरन्स टू कॉम्प्युटर नेटवर्क पॅन स्टँड्स फॉर. म्हणजेच की संगणक नेटवर्क संदर्भात घेता पॅन म्हणजे नेमकं काय. तर पॅन म्हणजे हा एक पर्सनल एरिया नेटवर्क आहे जो की पर्सनल कामासाठी यूज केला जातो. बघा, पर्सनल एरिया नेटवर्क इज अ कॉम्प्युटर नेटवर्क फॉर इंटरकनेक्टिंग इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस centered on an individual person's workspace. A PAN provides data transmission among devices such as computers, smartphones, tablets and personal digital assistants. म्हणजेच की पर्सनल एरिया नेटवर्क म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या कार्यक्षेत्रात केंद्रित इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस इंटरकनेक्ट करण्यासाठी संगणक नेटवर्क वापरला जातो आणि पॅन संगणक, स्मार्टफोन, टॅबलेट्स आणि वैयक्तिक डिजिटल सहाय्यक सारख्या उपकरणांमध्ये देखील डेटा ट्रान्समिशन प्रदान करतो. पुढचा प्रश्न आहे, विथ रेफरन्स टू कॉम्प्युटर नेटवर्क मॅन स्टँड्स फॉर. म्हणजेच की संगणक नेटवर्क संदर्भात घेता मॅन म्हणजे काय.
तर मित्रांनो, मॅन म्हणजे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क आहे, जो की मेट्रोपॉलिटन एरियामध्ये वापरला जातो. तर याविषयी अजून आपण माहिती करून घेऊ. A metropolitan area network is a network that interconnects users with computer resources in a geographic area. म्हणजेच की मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क एक नेटवर्क आहे जे भौगोलिक क्षेत्रातील संगणक संसाधनासह वापरकर्त्यांना परस्पर जोडण्याचं काम करतं. पुढचा प्रश्न आहे, विथ रेफरन्स टू कॉम्प्युटर नेटवर्क कॅन म्हणजेच की CAN स्टँड्स फॉर. तर संगणक नेटवर्क संदर्भात घेता CAN म्हणजे नेमकं काय? तर CAN म्हणजे एक कंट्रोलर एरिया नेटवर्क आहे. याच्याविषयी अजून माहिती घेऊ. A controller area network is a serial bus network of microcontrollers that connects devices, sensors and actuators in a system or subsystem for real-time control applications. म्हणजेच की कंट्रोलर एरिया नेटवर्क हा एक मायक्रो कंट्रोलर्सचे एक सिरियल बस नेटवर्क आहे, जो रिअल टाइम कंट्रोल ॲप्लिकेशनसाठी सिस्टीम किंवा सबसिस्टीममधील डिव्हाइस, सेन्सर आणि ॲक्युटर्सला जोडण्याचं काम करत असतं. पुढचा प्रश्न आहे, GIF, JPG, BMP, PNG are used as extensions for files which store. म्हणजेच की GIF, JPG, BMP आणि PNG विस्तार म्हणून स्टोअर असलेल्या कोणत्या फाईलीसाठी वापरले जातात? तर GIF, JPG, BMP आणि PNG हे चारही सुद्धा इमेज फॉर्मॅट आहे, म्हणजेच की हे इमेज डाटा सेव्ह करण्यासाठी वापरले जाणारे एक्सटेन्शन आहे, म्हणून याचा आन्सर आहे ऑप्शन बी. तर तशाच प्रकारे व्हिडिओ फाईल फॉर्मॅट हे MP4, 3GP, M4P, M4V या एक्सटेन्शनमध्ये सेव्ह करण्यात येतात. पुढचा प्रश्न बघूया. इंटरनल कम्युनिकेशन विदिन इन्स्टिट्यूशन्स इज डन थ्रो. म्हणजेच की संस्था अंतर्गत संवाद माध्यमातून केले जाते. तर तो संवाद माध्यम आहे LAN म्हणजेच लोकल एरिया नेटवर्क. जे इंटरनल कम्युनिकेशन आहे जो की इन्स्टिट्यूटमध्ये होतो, तर तो LAN थ्रो होतो. तर कशा प्रकारे बघा, अ लोकल एरिया नेटवर्क इज अ कम्प्युटर नेटवर्क that spans a relatively small area. Most often, a LAN is confined to a single room, building or group of buildings. However, internal communication within institutions is done through LAN connections. म्हणजेच की लोकल एरिया नेटवर्क एक संगणक नेटवर्क आहे जे तुलनेने लहान क्षेत्र विस्तृत करते. बहुतेकदा LAN एका खोली, इमारत किंवा इमारतीच्या गटामध्ये मर्यादित असते. तथापि संस्थांमधील अंतर्गत संवाद देखील LAN कनेक्शनद्वारे केले जाते. पुढचा प्रश्न आहे, कम्प्युटर व्हायरस इज अ. म्हणजेच की संगणक खाली दिलेल्यापैकी एक कोणता व्हायरस आहे? तर बघा, संगणकामध्ये जो व्हायरस असतो तर तो हार्डवेअर, बॅक्टेरिया ह्या दोघांपैकी कोणताच नसतो. तर कम्प्युटर व्हायरस इज नथिंग बट द मॅलिशियस सॉफ्टवेअर. असा सॉफ्टवेअर असतो कम्प्युटर व्हायरस म्हणजेच तर अ कम्प्युटर व्हायरस इज अ मॅलिशियस सॉफ्टवेअर प्रोग्राम loaded onto a user's computer without the user's knowledge and performs malicious actions. म्हणजेच की संगणक विषाणू हा दुर्भावनायुक्त सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे जो वापरकर्त्याच्या संगणकावर वापरकर्त्याच्या माहितीशिवाय लोड केलेला असतो आणि दुर्भावनापूर्ण क्रिया करतो. पुढचा प्रश्न आहे, द इनपुट डिव्हाइसेस आर दी. तर मित्रांनो, आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आपण ऑप्शन बी बघू. कम्युनिकेशन बिटवीन हार्डवेअर कंपोनंट्स दॅट रिझल्ट्स इन दी ट्रान्सफर ऑफ डेटा. तर मित्रांनो, ऑप्शन बी जो आहे तर तो USB त्याचा आन्सर USB येईल. आणि त्याच प्रकारे ऑप्शन सी आणि डी हे आपण डायरेक्ट निग्लेक्ट करू, तर आपलं करेक्ट आन्सर हे ऑप्शन ए येईल. तर बघा, फिजिकल कंपोनंट्स ऑफ ए कम्प्युटर हार्डवेअर दॅट ॲक्सेप्ट्स डेटा अँड इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम युजर इज नथिंग बट द इनपुट डिव्हाइस.
The input devices are the physical components of a computer hardware that accepts data and instructions from user. तर इनपुट डिव्हाइसेसचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत. कीबोर्ड, माउस, स्कॅनर्स, डिजिटल कॅमेराज, जॉयस्टिक्स अँड मायक्रोफोन्स. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द ॲप्रोप्रिएट डेफिनेशन ऑफ ए कम्प्युटर. तर बघा 4 ऑप्शन दिलेले आहे आपल्याला. तर यापैकी एक एक ऑप्शन आपण रीड करू आणि संगणकाची एक योग्य व्याख्या निवडू. तर पहिला ऑप्शन आहे, कम्प्युटर इज अ मशीन दॅट कॅन प्रोसेस इन्फॉर्मेशन. तर मित्रांनो, ही व्याख्या सुद्धा बरोबर आहे, पण योग्य अशी संगणकाची ही व्याख्या आपल्याला म्हणता येणार नाही. तर ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. कम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस दॅट कॅन स्टोर, रिट्राइव्ह अँड प्रोसेस both qualitative and quantitative data quickly and accurately. तर आपल्याला ऑप्शन बी हा निवडता येईल, कारण की ऑप्शन सी आणि डी यामध्ये फक्त क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह असे वेगवेगळे भाग केलेले आहे, जे की आपण डायरेक्ट निग्लेक्ट करू. तर पुढचा प्रश्न आहे, अ मॉनिटर लुक्स लाईक अ टीव्ही सेट बट इट डज नॉट. म्हणजेच की एक मॉनिटर टीव्ही सेट सारखे दिसते, परंतु ते तसे करत नाही. तर ते टीव्ही सिग्नल्स असतात तर ते रिसीव्ह करत नाही. म्हणजे एक स्क्रीन तुम्हाला मॉनिटर सारखी तर दिसते, पण ते टीव्ही सिग्नल्स रिसीव्ह करत नाही. सॉल्युशन आहे, इफ यू आर कम्प्युटर इज सेट टू अ रिझोल्यूशन हायर दॅन what the TV can display, it will say that it's unsupported because TV cannot receive the signals. जर आपल्याकडे संगणक हा टीव्ही प्रदर्शित करू शकेल त्यापेक्षा उच्च रिझोल्यूशन्सवर सेट केला असेल, तर ते असे म्हणू शकेल की हे कॉम्प्युटर असमर्थित आहे, कारण त्यामध्ये काही टीव्ही सिग्नल्स हे प्राप्त करू शकत नाही. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ CAI. तर CAI चे पूर्ण स्वरूप काय आहे. तर CAI म्हणजे कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन्स. तर कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन म्हणजे नेमकं काय बघूया. कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन म्हणजे इज अन इंटरॅक्टिव्ह इन्स्ट्रक्शन टेक्निक whereby a computer is used to present the instructional material and monitor the learning that takes place. CAI uses a combination of text, graphics, sound and video in enhancing the learning process. तर कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन म्हणजे एक इंटरॅक्टिव्ह इन्स्ट्रक्शनल टेक्निक आहे, ज्याद्वारे संगणकाचा उपयोग शिकवणी सामग्री सादर करण्यासाठी आणि होत असलेल्या शिक्षणांची देखरेख करण्यासाठी केला जातो. आणि CAI शिक्षण प्रक्रिया वर्धित करण्यासाठी मजकूर, ग्राफिक्स, ध्वनी आणि व्हिडिओ यांचे संयोजन वापरते. पुढचा प्रश्न आहे, अ कम्प्युटर कॅन नॉट बूट इफ इट डज नॉट हॅव द. म्हणजेच की संगणकात काय नसल्यास बूट करता येत नाही. तर मित्रांनो, संगणकात जर ऑपरेटिंग सिस्टीम नसेल तर बूट करता येत नाही. An operating system is the system software that handles the software and hardware resources and provides services for the computer programs. So without an operating system, a computer cannot boot. एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे जी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर संसाधने हाताळते आणि संगणक प्रोग्रामसाठी सेवा प्रदान करते, आणि त्यामुळेच ऑपरेटिंग सिस्टीम नसल्यास संगणक हे बूट करू शकत नाही. पुढचा प्रश्न आहे, द फुल फॉर्म ऑफ FTP इज. म्हणजेच की FTP चे पूर्ण स्वरूप काय आहे. तर FTP म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. The file transfer protocol is a standard network protocol used for the transfer of computer files between a client and server on a computer network. FTP is built on a client-server model architecture using separate control and data connections between the client and the server. So, file transfer protocol एक मानक नेटवर्क प्रोटोकॉल आहे
जो संगणक नेटवर्कवरील क्लायंट आणि सर्व्हरमधील संगणक फाईल्सच्या हस्तांतरणासाठी वापरला जातो. तर FTP क्लायंट सर्व्हर मॉडेल आर्किटेक्चरवर क्लायंट आणि सर्व्हरमधील स्वतंत्र नियंत्रण आणि डेटा कनेक्शनचा वापर करून बनविला गेला आहे. अशा प्रकारे आजचा आपला एपिसोड म्हणजेच इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा इथेच संपलेला आहे. तर तुम्हाला याविषयी काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.